नमस्कार. महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे तवा मटर पुलाव. ही रेसिपी कशी बनवायची हे बघण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल महाराष्ट्रीयन रेसिपी याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची मी तुम्हाला दाखवते. मी इथं तांदूळ घेतलेलं आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या बासमती तांदूळ घेऊ शकता. मी इथं 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे. याला 15 मिनिटं मी स्वच्छ धुवून भिजत घालून दिलेलं आहे. इथं सर्व कापून घेतलेलं आहे मी इथं लागणारे साहित्य. आणि आपल्याला मटर पुलाव करायचा आहे म्हणून त्याच्यासाठी मी इथं 1 वाटी वाटाणे घेतलेले आहेत. चला तर मग कसं करायचं ही रेसिपी आहे मी तुम्हाला दाखवते. इथं मी एक कढाई घेतलेली आहे. त्याच्यात मी पाणी टाकते. इथं मला 3 ते 4 ग्लास पाणी लागलेलं आहे. तुम्ही तुमच्या तांदळाला किती पाणी लागतं त्या हिशोबाने पाणी घेऊ शकता. आपल्याला हे पाणी बॉईल करून घ्यायचे आहे. बघा इथं पाणी घेतलेलं आहे. हाय फ्लेमवरती उकळायला ठेवलेलं आहे. झाकून दिलं आहे ज्याने लवकर पाणी उकळेल. आपलं पाणी उकळलेलं आहे. आता याच्यात आपल्याला धुतलेला तांदूळ टाकायचा आहे. आपल्याला नेहमीप्रमाणे म्हणजे भात शिजवायचा नाही, नुसतं त्याला बॉईल म्हणजे हाताने तुटेल इतकाच शिजवायचा आहे आपल्याला. याच्यात मी टाकते अर्धा चमचे मीठ. छान कलर येण्यासाठी मी इथं हळद टाकते अर्धा चमचे इतकी. मी इथं कुठलाही वेगळा कलर वापरत नाही. तर याला आपल्याला उकळायला ठेवायचा आहे हा भात. इथं मी एक तवा घेतला आहे. तवा पुलाव म्हटला म्हणून म्हणजे इथं आपल्याला तवाच लागेल म्हणून मी इथं एक तवा घेतलेला आहे. त्याच्यात मी 2.5 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. तुम्ही नुसतं तेल किंवा बटरमध्येही करू शकता. मी इथं 2.5 पळी तेल आणि त्यासोबत मी बटरचा तुकडा घेतला आहे थोडासा. ऑप्शनल आहे. याऐवजी तुम्ही घीचाही वापर करू शकणार. मी इथं तेल आणि बटर दोघं घेतलेलं आहे. याच्याने टेस्ट छान येते. बघा आपलं तेल आणि बटर छान असं तापलेलं आहे. आता मी याच्यात अर्धा चमचे इतकं जिरं टाकलेलं आहे. जिरं चांगलं तळतळायला लागलं की आता चांगलं त्याला आपण हलवून घेऊ. त्याच्यात आपल्याला आपले कट केलेले व्हेजिटेबल टाकायचे आहेत. व्हेजिटेबलमध्ये मी इथं कांदा चिरून घेतलेला आहे एक मोठ्या साईजचं. आधी लसूण टाकू आपण. लसूण मी हा बारीक कट करून घेतलेला आहे. तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट करूनही टाकू शकता. लसूणही आपल्या चांगला तळला जातो आहे. आपल्याला एक हिरवी मिरची टाकायची. हिरवी मिरची ऐवजी तुमच्याकडे शिमला मिरची असेल तुम्ही तीही टाकू शकता. माझ्याकडे शिमला मिरची नसले मी फक्त एक हिरवी मिरची टाकलेली बारीक चिरून. मिरची तळल्या गेली की आता त्याच्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचे आहेत. कांदे तुम्ही उभेही चिरू शकता. मी तर बारीक चिरलेले आहेत. आता हे सर्व एकत्र करून आपल्या परतून घेऊ. कांदे सॉफ्ट होईपर्यंत तळून घेऊ आपण त्यांना. बघा आता आपले कांदे तळले गेले. आता तिथं मी अद्रक टाकते. तुम्ही अद्रक कुटूनही टाकू शकता किंवा दळूनही टाकू शकता किंवा अद्रक लसूणची पेस्ट करूनही टाकू शकता. तवा पुलावमध्ये सर्वजण मिरच्या ह्या भिजत घालून गरम पाण्यात उकळून मिरची आणि लसूणची पेस्ट करून टाकता. मी इथं ती पद्धत काही वापरत नाही आहे. आता हे मटर पुलाव म्हटलं म्हणजे मटर ॲड करावं लागेल म्हणून मी इथं मटर टाकलेले आहेत. मटर म्हणजे वटाणे टाकलेले आहेत. हिंदीमध्ये त्यांना मटर म्हणतात. वटाणे आपल्याला चांगले सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तव्यावरच सर्व आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत. म्हणजे अर्धी वाटीला कमी एवढे शेंगदाणे घेतलेले. ऑप्शनल आहेत. तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही ॲड नाही केलं तरी चालेल. तर सर्व एकत्र करून घेऊ. बघा आता हे वटाणे चांगले सॉफ्ट होण्यासाठी याच्यात मी चवीनुसार मीठ घालते. मीठ हे सांभाळूनच टाकायचे कारण की आपण आपला भात शिजवतानाही मीठ घातलेलं आहे म्हणून चवीनुसार मीठ टाकायचे आहे आपल्याला. आता हे वटाणे चांगले शिजावे म्हणून मी आता यांना झाकून देते. आपल्याला 7 ते 8 मिनटं हे वटाणे झाकून ठेवायचे आहेत. बघा मस्तपैकी आपले वटाणे सॉफ्ट झालेले आहेत. दुसरीकडे आपलं भात ही चांगली उकड आलेली आहे. आता याच्यात आपले मसाले टाकू. मसाल्यांमध्ये मी इथं हळद घेतली अर्धा चमचा. हळद ही प्रमाणशीर घ्यायची कारण की आपण भात शिजवतानाही हळद टाकलेली आहे. इथं मी माझ्या टेस्टनुसार म्हणजे मी 2.5 चमचे एवढी चटणी घेतलेली आहे कारण आपण त्याच्यात हिरवी मिरचीही घातलेली आहे. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार चटणी घेऊ शकता. इथं मी 1 चमचे धनेपूड, अर्धा चमचे मसाले घेतलेला आहे. गरम मसाला घेतलेला आहे. सर्व आता एकत्र करून घेऊ. चांगला मसाला तळून घेऊ आपला. आता आपल्याला याच्यात मसाला तळल्यानंतर आपल्याला याच्यात 1 मोठा टोमॅटो चिरून टाकायचा आहे बारीक चिरून.
मसाले आधी टाकायचे, मग टोमॅटो टाकायचा. कारण की मसाले टाकण्याआधी जर आपण टोमॅटो टाकला आणि नंतर मसाले आपण टाकले, मसाले चांगले तळले जात नाही. म्हणून मी टोमॅटो हा नंतरच टाकते, मसाले तळले गेल्यानंतरच टाकते, जेणेकरून आपलं टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल. इथं मी लसूणची चटणी न वापरता मी इथं शेजवान चटणी घेतलेली आहे, मोठा चमचा एवढी. त्याऐवजी तुम्ही टोमॅटो सॉस किंवा चिली सॉस हाही वापरू शकता. सर्व आता एकत्र करून घेऊ. तवा पुलावमध्ये कसं सर्व आपल्याला तव्यावरतीच प्रोसेस करायची असते. तुम्हाला जर बटाटा आवडत असेल तुम्ही बटाटाही टाकू शकता. इथं मी थोडं पाणी टाकते, जेणेकरून आपला मसालाही चांगला तळला जाईल आणि सर्व आपल्या भाजी सॉफ्ट होतील, वाटाणे वगैरे. सर्व एकत्र करून घेऊ. छान अशी उकळी येऊ दे याला. गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे. आता दुसरीकडे आपला भात शिजला की नाही आपण तो बघू. भात हा आपल्याला हाताने तुटेल इतकाच शिजवायचा आहे. जास्त जर ओव्हर कुक केला आपण त्याला तर तो मोकळा येणार नाही. गॅस बंद करून देऊ आपण. आता हा भात इथं मी गाळणी घेतलेली त्याच्यात गाळून घेते. त्याचं सर्व पाणी आपल्याला एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे. याच्यावर मी थंड पाणी टाकते, कारण की आपला भात हा चिपी नको व्हायला, मोकळा यायला पाहिजे, म्हणून मी इथं पाणी टाकलेलं. बघा किती मोकळा आपला भात तयार आहे. आता हे पाणी साईडला ठेवू. इथं पूर्ण पाणी निघू देऊ आपण भाताचं. आता हे चला आपल्या तव्यामध्ये केलेला मसालाही तयार आहे आपला पूर्ण. मस्तपैकी आपला मसाला तळला गेलेला आहे. आता याच्यात सिक्रेट म्हणजे इथं मी थोडीशी अर्धा चमचे इतकी साखर टाकते. याच्याने छान टेस्ट येते, एकदम छान चविष्ट बनतो हा पुलाव. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तेही सांगा. बघा मी इथं आता आपला तयार केलेला भात त्याच्यात टाकते. तुम्हाला जर तव्यावर मिक्स नसेल करता तर तुम्ही एका कढाईमध्ये सर्व एकत्र करून नंतरही भात फ्राय करू शकता तुम्ही तव्यावरती. हे बघा सर्व एकत्र करून घेऊ. आणि जर तुम्हाला तव्यावरच करायचं आहे तर अजून दुसरी पद्धत सांगते मी तुम्हाला. भात एका चमच्याने न हलवता 2 याच्याने हलवलेले आहे. आता बघा इथं मी एक बारीक चिरलेली कांद्याची पात घेते आणि भरभरून अशी कोथिंबीर घेतलेली आहे. सर्व एकत्र करून घेऊ. बघा आपल्याला एका चमच्याने हलवता येत नसेल तर 2 चमचे घेऊन तुम्ही असं हलवू शकता. मिक्स घ्या असं 2 चमच्यांनी. बघा एकत्र करून घेऊ आपण 2 चमच्यांनी. आता इथं मी टाकते किचन किंग मसाला. तुमच्याकडे जो असेल मसाला, तुमच्याकडे बिर्याणी मसाला असेल, खिचडी मसाला असेल, पुलाव मसाला असेल, तुम्ही तो वापरू शकता. मी इथं किचन किंग मसाल्याचा वापर केलेला आहे. मी तर 1 चमचा इतका किचन किंग मसाला टाकलेला आहे. बघा परत पुन्हा एकदा सर्व एकत्र करून घेऊ. बघा तयार आहे आपला पुलाव. बघा किती छान आहे दिसायला, कलरही छान आलेला आहे. तयार आहे आपला तवा मटर पुलाव.